सर नमस्कार. नमस्कार. संत वीरांची ही भूमी, माझ्या मराठवाड्याची, कृतज्ञता ठेवू मनी पुण्यवान या मातीची. अशी ही पुण्यवान पावन अशी माती, पुण्यवान भूमी. या भूमीमध्ये थोर रत्न होऊन गेले, थोर शिक्षण महर्षी होऊन गेले, थोर समाजसेवक, थोर समाज सुधारक होऊन गेले. याच भूमीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे असे महामानव होऊन गेले. त्याचबरोबर आपल्या अंबाजोगाई पटेल भाऊसाहेब गोविंदभाई श्राफ होऊन गेले, भाऊसाहेब हो भाऊसाहेब चौसाळकर असतील, नारायणराव जोशी असतील, सदाशिवराव जोशी असतील, नारायणराव जोशी त्यांचे वडील सुरुवातीला होते. आणि अशा या पुण्यवान अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेची मुहूर्त मेढ 1917 साली भाऊसाहेब चौसाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथं उभी केली, रोवली. आणि बघता बघता ही संस्था अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तग धरून राहिली आणि चांगली वाटचाल होत राहिली. स्वामीजी बाबासाहेब 1935 इथं आले, मेथुजी गुरुजी इथं आले, एकनाथराव गुरुजी आले, गोरडे गुरुजी आले. असे दिग्गज शिक्षक, निष्ठावंत शिक्षक इथे येत राहिले. आणि ही संस्था, हे योगेश्वरी नूतन विद्यालय, ज्या विद्यालयानं कर्तृत्ववान आणि नीतिसंपन्न अशा पिढ्या घडवल्या. आदर्श मुख्याध्यापक कसा असावा याचा पायंडा इथं पाडला गेला. स्वामीजी बाबासाहेब परांजपे, मेथुजी गुरुजी, एकनाथराव गुरुजी, R.D. कुलकर्णी सर आणि गोरडे गुरुजी आहेत. आणि याच परंपरेमध्ये अतिशय उठून दिसणारं असं ठळक व्यक्तिमत्व ते म्हणजे माझे गुरुवर्य आदरणीय KC कराड सर. त्यांना आपण आता अनुभवणार आहोत. त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत. मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत, योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी. आणि याच विद्यालयामध्ये 1997 पासून मी शिक्षक म्हणून इथं लागलेलो आहे. यापूर्वी सरांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत, पण त्या रेकॉर्ड केलेल्या नाही आहेत. तर आज आपण एक आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक आणि अतिशय स्वच्छ अंतःकरणाचा माणूस, ज्यांना म्हणून ओळखतात देव माणूस, ते KC कराड सर यांना आपण अनुभवायचंय. त्यांच्याशी हितगुज आपण करायचंय, त्यांना बोलतं करायचं आहे. मला उशिरा कळलं की सर आजारी आहेत. मी मध्यंतरी येऊन गेलो, भेटून गेलो, त्यांची वेळ घेतली आणि आता पुन्हा ही मुलाखत आपण घेत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं मूळ गाव कोणतं सर? माझं मूळ गाव वांदरी आहे. अच्छा. हे वांद्रा नदीच्या काठी आहे. आणि अंबाजोगाई तालुका पूर्वीचा सध्या रेणापूर तालुका, जिल्हा लातूरमध्ये येते ते गाव. अच्छा. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये 11 ते 12 स्वातंत्र्य सैनिक आहेत. अच्छा. बर बर बर. पैकी माझे भाऊ सुद्धा एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना निजाम सरकारनं शिक्षा ही ठोकावलेली होती. अच्छा. बर. आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा हे मिळत होतं, पगारही मिळत होता, अनुदानही मिळत होतं. अच्छा. बर बर. त्यांचं नाव? त्यांचं नाव यादवराव सीताराम कराड. अच्छा. तुमचे मोठे भाऊ? मोठे भाऊ, थोरले भाऊ. अच्छा. तुमचे वडील काय करत होते सर? माझे वडील हे शेतकरी होते, साधे भोळे माणूस होते. सांप्रदायिक होते. आई सांप्रदायिक होती, आई वडील दोघेही सांप्रदायिक होते. अच्छा. फक्त एवढंच होतं, ते शिकलेले नव्हते. पण भावाला मात्र त्यांनी 4थी पर्यंत शिक्षण दिलेलं होतं. अच्छा. आणि गावातल्या काही एक देशाविषयी किंवा आपल्या गावाविषयी प्रेम असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन निजाम सरकारच्या विरोधात लढा पुकारला आणि त्या 1942च्या लढ्यामध्ये ते पकडले गेले. अच्छा. बरोबर. आणि त्यामध्ये त्यांना शिक्षा झाली. आणि त्यामुळं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये किंवा देशाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा हातभार आहे. आणि त्यांचीच कृपा म्हणून भावाची म्हणा किंवा त्या सगळ्या बाकीच्या लोकांचं प्रेरणा म्हणून म्हणा किंवा या काही गोष्टी आदर्श व्यक्ती म्हणा, याचाच परिणाम आमच्या मनावर झाला. अच्छा. आणि त्यामुळं आम्ही इथे शिक्षणासाठी इथं अंबाजोगाईला आलो. बर बर बर. माझं सगळं शिक्षण हे 2री पासून ते कॉलेज पातळीपर्यंत इथं अंबाजोगाईतच योगेश्वरी नूतन विद्यालयात झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे
मी शाळेचा माझी विद्यार्थी एक चांगला गुणवान विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मध्ये चांगला थोडासा प्रेम असलेला किंवा जिव्हाळा असलेला असा विद्यार्थी म्हणून मी राहिलो आहे. आणि मी त्यांची अवज्ञा कधी केलेली नाही. त्यांची आज्ञा पाळूनच मी माझ्या अंगी चांगले गुण घेतलेले आहेत. त्यांचा परिणाम म्हणून माझं जीवन हे थोडंसं सहकार्याचं किंवा राष्ट्रप्रेमाचं झालं बनलं. आणि मुलंही आपले शिकले पाहिजेत किंवा लोकांचेही मुलं शिकले पाहिजेत म्हणून मी शेवटी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि मला मेडिकलला नंबर लागला नाही किंवा म्हणून मी BA म्हणजे वेटरनरी कोर्सला नागपूरला गेलो आणि तिथे 1-2 महिने राहिलो. पण मला ते आवडलं नाही. परत मी आपल्या या संस्थेतच, कारण संस्थेविषयी प्रेम, शिक्षकाविषयी प्रेम असल्यामुळं, जिव्हाळा असल्यामुळे या संस्थेमध्ये BSc इथं मी जॉईन झालो आणि BSc पूर्ण केलं. आणि BSc पूर्ण केल्यानंतर पुन्हा शिक्षक पेशाही इथेच स्वीकारला. आणि माझ्या गुरुजनांनी मला फार सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळेच मी उत्तम पद्धतीचा शिक्षक झालो. आणि जेणेकरून मी विद्यार्थी माझ्या परीने चांगले विद्यार्थी घडविण्याचा किंवा मुलाला चांगले गुण देण्याचा किंवा चांगले अनुभव देण्याचा आणि त्यांच्याकडून चांगली अपेक्षा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर सर. आपण 2री पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण हे योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये घेतलं. 2री पासून हो. आपण त्यावेळेस राहायला कुठे होतात आपण? कुठल्या? मी इथेच आलो. भावांनी आम्हाला इथे आणून माझा एक धाकटा भाऊ होता आणि मी हे दोघं भावांना आम्हाला थोरल्या भावानं इथे आणून डोंगरे बोर्डिंगमध्ये शनी मंदिराजवळ डोंगरे बोर्डिंग शनी मंदिर आहे ना तिथे डोंगरे बोर्डिंग होती. धारुरकर डोंगरे डोंगरे त्या डोंगरे बोर्डिंगमध्ये त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. डोंगरे गुरुजी म्हणजे भगवानराव डोंगरे. त्यांनाच भगवानराव धारुरकर करताना म्हणायचे. भगवानराव डोंगरे त्यांची बोर्डिंग होती तिथं तुमची सोय केली. तुमच्या बंधू यादवरावांनी का? यादवराव थोरले भाऊ स्वातंत्र्य सैनिक होते. आणि 1-2 महिन्याला ते 8-15 दिवसाला येऊन जायचे, भेटून जायचे. आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जे बोर्डिंगचे जे आपले डोंगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे काही व्यवस्था करून जायचे. आणि शेवटी आम्हाला एक शिक्षक मिळाले ज्यांचं नाव आहे दिगंबरराव चौधरी. त्या चौधरी गुरुजींकडे आम्हाला त्यांनी स्फूर्त केलं डोंगरे गुरुजींनी. आणि हे दोन्ही मुलांना तुम्ही घडवा आणि सांभाळा आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था शाळेत करा. आपल्या शाळेत म्हणजे डोंगरे गुरुजी जे शाळेत शिक्षक होते आणि आपल्या शाळेतच त्यांना शिक्षण प्रवेश मिळाला पाहिजे किंवा शिक्षण मिळालं पाहिजे असं दिगंबरराव गुरुजींनी त्यांनी सांगितलं. तेव्हा दिगंबर गुरुजींनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवायचं, त्यांच्या घरी झोपवायचं, त्यांच्या घरी आम्हाला अभ्यास करून घ्यायचा. मग आमचे त्यानंतर मग बाजीराव गुरुजी कुलकर्णी हे हेडमास्टर होते प्राथमिक शाळेचे. मी इथं त्यांनी आपल्या शाळेमध्ये प्रवेश आम्हाला 2रीला दिला. त्यांना राज्य पुरस्कार तुम्ही भेटला होता का? बाजीराव गुरुजीला भेटला होता, थोडा मिळाला होता. आणि बोर्डे गुरुजीला तर मिळाला. एकनाथ गुरुजीला भेटला होता. धर्माधिकारी गुरुजींना मिळाला होता. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटला. कुणाला? धर्माधिकारी गुरुजींना राष्ट्रपती पुरस्कार. नाही, यांना बोर्डे गुरुजींनाही राष्ट्रीय पातळीवर मिळाला. आणि त्यांना मला वाटतं राष्ट्रीय पातळीवर मिळाला धर्माधिकाऱ्यांना. आणि बोर्डे गुरुजींना राज्य पातळीवर. आणि मला जिल्हा परिषदेपर्यंत मिळाले. बाकीच्या खाजगी संस्थेने तर मला इथे पुरस्कार दिले सर. म्हणजे शाळेने बाकीच्या शाळेने दिले, नगरपालिकेने दिलं, आपल्या संस्थेनं पुरस्कार दिला. आणि खाजगी संस्थेतल्या काही लोकांनी देखील त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ एक चांगल्या माणसाचा गौरव करून मला पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये एक आमचे संपत्ती गुरुजी काही संपत्ती गुरुजी क्लर्क होते शाळेमध्ये. त्यांनी पुरस्कार त्यांच्या आईच्या नावाने ठेवला होता.
तो पुरस्कार देत असायचे ते. मी 1987चा सर आपल्या शाळेचा विद्यार्थी, 87 ते 90 या काळामध्ये 8वी 9वी 10वीचे शिक्षण हे हायस्कूल विभागामध्ये मी योगश्री शाळेमध्ये घेतलं. त्यावेळेस आम्हाला 8वीला 8वी आणि 9वी किंवा बहुतेक 8वीलाच R.D. कुलकर्णी सर होते मुख्याध्यापक. नंतर R.D. कुलकर्णी मुख्याध्यापक सुरुवातीला, नंतर आपण मुख्याध्यापक राहिलात. तब्बल 11 वर्ष मला वाटतं आपण मुख्याध्यापक राहिलेला आहात. आणि सर आम्हाला शिकवायचे 9वीला विज्ञान. मला वाटतं सर एक विलक्षण व्यक्तिमत्व असावं की एकाच वेळेस दोन्ही हाताचा उपयोग करून शिकवणं. म्हणजे डाव्या हाताने जर आकृती काढली तर त्या आकृतीला बरोबर ते नावं द्यायचे. आकृती काढणं पण चालू आहे, नाव देणं पण चालू आहे. आकृती काढली त्याचं डिस्क्रिप्शन जे असेल, त्याची माहिती जी असेल ते बरोबर सगळं सर द्यायचे लगेच. फार विशेष गोष्टी आहेत. हा बोला बोला. त्या दोन्ही हाताने मी लिहित होतो, म्हणजे माझी कला मी अवगत केलेली होती. मी प्राथमिक शाळेत माझ्या गावात घेतलं आपलं हे शाळेत, गावठी शाळेत. आणि त्या गावठी शाळेत असताना मी डाव्या हाताने लिहित होतो. त्या डाव्या हाताने लिहिण्याचा सराव मला तिथं झालाच असल्यामुळे मला डाव्या हाताने लिहिताच येत होतं. पण अंबाजोगाईला आल्यानंतर मला रामपूरकर गुरुजी माझे मराठीचे शिक्षक होते, आणि हे दिगंबरा गुरुजी आणि बाजीराव कुलकर्णी आणि विशेष म्हणजे परचुरे गुरुजी आणि पिंगळे गुरुजी हे बोलून हे हस्ताक्षर स्पर्धा घ्यायचे. हरिभाऊ पिंगळे, हरिभाऊ हे पिंगळे, त्यांचं नाव हरिभाऊच ना? हरिभाऊ पिंगळे हे स्पर्धा घ्यायचे आणि बोलून अक्षर काढायला लावायचे. आणि काळ्या शाईचा वापर करून पत्ती पेननं, स्केच पेननं नाही, पत्ती पेननं शाई भरून त्या काळ्या शाईनं लिहायला लावायचे. आणि मला सांगायचे, बाळा हे डावा हात चालणार नाही, अपस्क्रीन असतो, हे इतर कामासाठी असतो. आपण उजव्या हाताने आणि उजवं काम करीत जावं, चांगलं काम करीत जावं, उजव्या हातानं सराव कर. मग त्यांनी हातानं धरून पिंगळे गुरुजी किंवा परचुरे गुरुजी, त्यांच्याकडे एक छडी असायची छोटी, त्या छडीनं हे करायचे. त्यामुळे त्या छडीच्या इशाऱ्यावर आम्ही आपलं ते सुरू केलं. आणि इंग्रजी शिकवायचे बिचारे. आणि मग ते इंग्रजी अक्षरं, इंग्रजी बाराखड्या त्या बोलणं किंवा पेन्सिल होती, शिस पेन्सिल, त्या शिस पेन्सिलनं काढीत त्या उजव्या हाताचा सराव झाला. आणि आज तगायत मला उजव्या हातापेक्षा डाव्या हातानं चांगलं लिहिता येतं. लिहितो एकाच वेळेस. हो. आणि हे करण्यासाठी मला कौतुक म्हणून, विद्यार्थ्यांची इच्छा म्हणून, किंवा विद्यार्थ्यांची थोडंसं आनंद द्विगुणित करावा म्हणून मी काही वेळेला ते चलत बोर्डावर लिहत होतो, किंवा बोर्डावर नाव लिहित होतो, किंवा त्याच वेळेस करीत होतो ते. पण ते बरोबर नव्हतं. मला त्याची हिंटही दिली होती एक, म्हणजे बोर्ड हेने कुरुणकर गुरुजी मास्टर होते, माया कुरुणकर. त्याने मला हिंट दिली होती की हे असं नाही चालत, मुलं हे फार हुशार असतात आपल्यापेक्षा, ते बरोबर आपल्यावर लक्ष ठेवतात, तेव्हा हे असं चालणार नाही, किंवा तुझं हे डावा बंद कर, उजवा करीत राहा. पण आणि शिक्षक झाल्यानंतर ते मला आमची प्रेरणा दिल्यामुळं आणि मुलांच्या थोडंसं अपेक्षेमुळं किंवा मुलाच्या इच्छेप्रमाणे ते मला थोडं अवगत होतं म्हणून दाखवित होतो, मी आपलं करीत होतो. जाऊन विश्रांती म्हणून किंवा कंटाळा आला म्हणून असं नाही. पण एक त्याच्यात प्रेरणा निर्माण व्हावी, काय हरकत नाही. बरेचसे मुलांचा नाव खऱ्या हाताने लिहितात की करतात, की मुली लिहित होत्या, मुलं लिहित होते, करीत होते. त्यावेळेस तुम्ही जेव्हा शिक्षण घेतलं आपल्या योगश्री शाळेमध्ये, मुख्याध्यापक त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस कोण होते मुख्याध्यापक? मुख्याध्यापक त्यावेळेला बाजीराव गुरुजी होते. अच्छा. हा, बाजीराव कुलकर्णी. आणि हायस्कूलला? हायस्कूलला त्यावेळेला एकनाथराव गुरुजी होते. अच्छा. कुलकर्णी. त्यांच्या काही आठवणी सांगा, तुमच्या गुरुजनांच्या आठवणी काही? बाजीराव गुरुजी हे शाळेविषयी, आपल्या स्वामीजीविषयी
फार प्रेम होतं आणि आपल्या सहकार्याविषयी त्यांना फार प्रेम होतं. आपल्या सहकार्यांना आणि मुलांना सुद्धा ते चांगलं म्हणजे बोलायचे किंवा चांगलं मार्गदर्शन करायचे. त्यांच्या बोलण्यामुळं किंवा त्यांच्या शिक्षणाची जी पद्धत होती हातोटी, त्या हातोटीमुळं ते आमच्या मनात भरले आणि त्यामुळं त्यांना एक वयस्कर इतर लोकांपेक्षा, इतर शिक्षकांपेक्षा वयस्कर होते आणि थोडंसं बाबासाहेब किंवा आपले हे स्वामीजी किंवा इतर शिक्षक जे आहेत वयस्कर यांच्या तुलनेत ते थोडेसे वयस्कर असल्यामुळे त्यांना प्राथमिक शाळेचं हेडमास्टर केलं होतं आणि त्या प्राथमिक शाळेचे हेडमास्टर असतानाच आम्ही 4थी पास झालो. आणि त्यावेळेला शाळा ही तिथं नव्हती. शाळा ही स्टँडच्या पाठीमागे एक तहसीलदारचा बंगला होता, जुना मोठं बंगला होता. इकडे राजा बनशिलांचा एक बंगला होता. मोंड्यामध्ये एक मारवडी येते आता ते मोंड्यात, त्या मोंड्यामध्ये एक जुना बंगला हे होता. तिथे हे लोक अधिकारी, इंग्रज सरकारचे अधिकारी निघून गेल्यानंतर मग त्यांनी राजा बनशिलांना मागणी केली म्हणे आणि त्या मागणीनुसार संस्थेला त्यांनी ती जागा दिली बंगले म्हणून. काही दिवस त्या शाळेमध्ये म्हणजे स्टँडच्या पाठीमागच्या शाळेत काही वेळेला ते स्वतःच्या बंगल्यामध्ये ते गेले तिकडे राहायला आणि मग स्वतःच्या बंगल्यात आणि काही दिवस मोंड्यामध्ये अशी शाळा जी प्राथमिक शाळा चालत होती. जागा नव्हती त्यावेळेला. नंतर नारायणराव जोशांनी ही जागा घेतली. त्यावेळेला ते होते नगर काय म्हणायचं त्याला नगराध्यक्ष. हे नगराध्यक्ष झाले नारायणराव जोशी झाले होते आणि त्याने मग हे सगळं सर्वे नंबर स्टँडपासून हे त्यांनी स्वतः करून आणला आणि इथे हे क्वार्टर्स पाडले किंवा बंगले करायला किंवा क्वार्टर्स करायला किंवा घरं बांधायला परवानगी आणली स्वतः हैदराबादहून. आणि त्यामुळं इथे ही सोसायटी झाली. त्यामुळे सोसायटीला त्यांनी 3-4 बंगल्याची ही जागा मिळाली शाळेला. मग काय हरकत नाही म्हणून स्वामीजींनी, बाबासाहेबांनी हे दिगंबरराव देशपांडे हलवाजी गुरुजी म्हणायचे, त्यांना त्यांच्या पद्धतीनं ही शाळा सुरू केली बांधवायला आणि त्यामुळे ही प्राथमिक शाळा झाली. पण आमचं सगळं शिक्षण हे बाहेरच्या अशा इकडे ह्या बंगल्यात थोडं, ह्या बंगल्यात थोडं, ह्या बंगल्यात 4थीपर्यंत आणि 5वीपासून तर हायस्कूल योगेश्वरी शाळेच्या योगेश्वरी मंदिराजवळ आहेच. तिथे एकनाथराव गुरुजी होते होतं. तिथं आम्हाला 5वीपासून आले 1958पर्यंत मी त्या शाळेत तिथे शिकलो आणि तिथेच मॅट्रिक झालो आणि भाऊही मॅट्रिक झाला. दिगंबरराव सोळंके म्हणून एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, ते माझे क्लासमेट. आणि हे पाटबंधारे खात्यामध्ये होते. माझे वडील पाटबंधारे खात्यात होते, खूप चांगले होते, क्लासमेट होते माझे. आणि आमची होडेश्वर विद्यालय इथले हे आहेत बघा, मनोहरराव काकडे मोंड्यात, ते माझे वर्गमित्र आहेत, खूप चांगले आहेत. आणि होळला असताना आम्हाला मुख्याध्यापक होते होडेश्वर विद्यालयामध्ये. बरोबर आहे, निष्ठावंत शिक्षक मुख्याध्यापक. तुम्ही इथं अंबाजोगाईत केव्हा आलात? मी इथे अंबाजोगाईत 1950ला आलो. 1950ला त्यावेळेला नेटकीच इथे मिलिटरी होती, ती हलविली सरकार कुठं ह्याला नगरला. कारण स्वातंत्र्य मिळालं, सगळे जिकडे तिकडे हे सुरू झालं. जिकडे तिकडे हे सुरू झालं, काय म्हणायचं त्याला, स्थलांतर. एकनाथराव गुरुजींच्या आठवणी काही? एकनाथराव गुरुजी मास्तर म्हणून चांगले होतेच, परंतु शिक्षकाला, विषय शिक्षकाला कसं शिकवावं याची कला ते करून दाखवायचे, ते स्वतः शिकून दाखवायचे. आणि अधूनमधून कधी शिक्षकासाठी ते 8 दिवसाला एखाद्या वेळेला क्लास घ्यायचे शिक्षकासाठी. आणि ते स्वतः या पद्धतीनं जर तुम्ही केलं, मुलांना मार्गदर्शन केलं किंवा मुलांना जर बोलला तर थोडंसं मुलंही
थोडेसे तयार होतात किंवा चांगले होतात किंवा त्यांना गोडी निर्माण होते शिक्षणामुळे आणि ते आपल्या शाळेकडे ओढले जातील, अधिक संख्येनं मुलं येतील असं म्हणायचं. त्यामुळं शिक्षकी तितक्याच प्रेरणेनं शिकवायचे आणि त्यामुळं मुलांना एक जसा शिक्षकाविषयी आदर वाटायचा किंवा हेडमास्टरविषयी आदर वाटायचा आणि त्यामुळं त्यांचे सांगितलं त्याप्रमाणे सगळं मुलंही आपला हा गृहपाठ करायचे किंवा आपले कार्य करायचे. त्यामुळं मुलंही चांगल्या ह्याच्यावर स्पर्धेमध्ये यायचे. स्पर्धा घेतल्या जाते त्या मुलांच्यामध्ये, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा किंवा हस्ताक्षर स्पर्धा किंवा एखाद्या देवीच्या यात्रेमध्ये, मुकुंदरांच्या यात्रेमध्ये असे काही कार्यक्रम ठेवायचे. त्यांनी प्रभात फेरीचा कार्यक्रम ठेवायचा मुकुंदरांच्या यात्रेमध्ये. एक तेवढीचा करायचं. नरहर कुरुंदकर इथं होते, नरहर कुरुंदकर इथं होते, जास्त काळ नव्हते पण तिथं आले. त्यांनी व्याख्यान पण त्यांनी दिले मध्ये. त्यावेळेस कोणी मोठे व्यक्ती, तुम्ही शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मोठे व्यक्ती कोणी असे प्रसिद्ध व्यक्ती इथं आले, बरेच होऊन गेले आहेत. कुणाची आठवण तुम्हाला? सी देशमुखांची म्हणा, अगर आणखी कुणी दुसरे? नाही, आता नाही आठवत नाही. आठवत नाही, पण येऊन गेलेत. कारण त्याच्यामुळंच बाबा हे तुमचे हैदराबादची मंडळी आणि औरंगाबादची मंडळी, या दोन ठिकाणची मंडळी इथं येत होते नेहमी संपर्कात. माकडे स्वामीजीकडे आणि बाबासाहेबांकडे. आणि त्यांचा सतत सारखा. त्यावेळेला काय कम्युनिकेशन नव्हतं किंवा त्यावेळेला काय तार यंत्र नव्हतं किंवा त्यावेळेला काय फोन नव्हता. फक्त माणसं पाठवून किंवा निरोप देऊन असं काही माहिती घ्यायची, करायची. म्हणून हैदराबादवरून किंवा औरंगाबादवरून असे काही माणसं यायचे आणि त्यांचा विचार विनिमय व्हायचा. म्हणजे विद्यार्थ्याविषयी किंवा शासनाच्या ह्याच्याविषयी हे करण्याविषयी. इथे आमच्या काळामध्ये खोत, बरं का, श्रीनिवास खोत नावाचा विद्यार्थी होता. त्याने आणि दुसरं राक्षस भुवनकर, एक राक्षस भुवनकर विद्यार्थी होता, वसंत राक्षस भुवनकर. त्याने त्या बुर्जावर रेडिओ ह्याच्या खोलेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या बुर्जावर निजाम सरकारचा रेडिओ काही चांगल्या आणि देशप्रेमी अशा माणसांच्या सहकार्यानं, त्यामध्ये धोंडू पवार होते, धोंडू पवार, तुम्ही जसे श्रीनिवास खोत होते, दिगंबर विर्दे होते, दिगंबर बरोबर, आणखी होते सहकारी. तो रेडिओ घेतला म्हणजे अमावस्याच्या रात्री असं चढून गेले, ते चढून वरून खाली आणला रेडिओ आणि पुन्हा जयवंती नदी काठी तो त्याने ते फेकून दिला. कारण ते चुकीच्या गोष्टी तिथं प्रसारित केल्या जायच्या. इथे अंबाजोगाईमध्ये बाबासाहेब आणि स्वामीजी यांना जर आश्रय दिला असेल तर ते नारायणराव जोशी यांनी. कारण नारायण जोशी हे काँग्रेसचे, त्या काळातल्या काँग्रेसचे, म्हणजे ह्याचे गांधीची काँग्रेस, गांधीजीची काँग्रेस होती त्यावेळेला, जवाहरलाल नेहरूची काँग्रेस होती त्यावेळेला, किंवा हे तुमचे 2-3 व्यक्ती होत्या आणखी दुसऱ्या, यांच्या काँग्रेस होती. त्या काँग्रेसचे ते पाईक होते. कोण? नारायणराव जोशी. आणि हे सगळे हे व्यापारी होते किंवा हे इथले मातबर व्यक्ती होते. हे कोणते ते चौसाळकर वगैरे इथले अंबाजोगाईचे प्रसिद्ध. तुम्ही भाऊसाहेब चौसाळकर तुम्ही बघितलं का? भाऊसाहेब चौसाळकर बघितलंय, परंतु ते असे होते, ओल्ड होते जरा. मी राजावंशीलालला बघितलंय, नारायणराव जोशींना बघितलंय, श्रीधरपंत सोमन, श्रीधरपंत सोमन बघितलंय, त्र्यंबकराव खुरसाने साहेबांचे वडील त्र्यंबकराव बघितलं आहे. पुन्हा राजाराम चौसाळकर, राजाराम पंत सरोळकर पण होते. होते सगळे, हे वकील होते सगळे. त्यामुळे थोडीशी मंडळ होते. इकडेच वडा होता त्यांचा, योगीचिरी इकडेच. आणि योगीचिरी शिक्षणात त्यांची प्रेरणा होती. या सगळ्या मंडळीची योगीचिरी शिक्षण संस्थेवर चांगले सेवा होते आणि यांना प्रेरणा देत होते ते सगळे. त्यामुळं
स्वामीजींनी, बाबासाहेबांनी, मेथूजींनी म्हणा, एकनाथरावनी म्हणा, हे राष्ट्र शिक्षणाचा पुरा ओढला पुढे चांगला आणि चांगल्या रीतीने मग चांगले माणसं त्यांनी तयार केलेली आणि चांगले माणसं घेतली आणि चांगले माणसं घेतल्यामुळे, चांगले माणसं या लोकांनी तयार केल्यामुळे इथे या संस्थेचं विद्यार्थी सुद्धा चांगले तयार झाले आणि प्रसिद्धीला आली संस्था. आणि संस्था प्रसिद्धीला आणि चांगली आहे असं कळल्यानंतर पालकांनीही इकडे जास्त मुलं पाठविण्याची हे केले. बरोबर. त्यामुळे तिकडे संख्या कमी झाली या जिल्हा परिषद शिवाजी चौकामध्ये. तुम्ही विद्यार्थी असताना स्वामीजींचे भाषण झाले असतील. स्वामीजींचं व्याख्यान व्हायचं फक्त. ते जास्त कोणी जास्त माणसं ह्याच्यात बसत नव्हते शिक्षकामध्ये. शिक्षकामध्ये फक्त बाबासाहेब आणि एकनाथराव आणि हे तुमचे एस.आर. गुरुजी लोकजीवाचे गुरुजी होते ते. एस.आर. देशपांडे, के देशपांडे, एस.आर. देशपांडे, के देशपांडे हे असायचे. एस.आर. देशपांडेंनी स्त्री शिक्षणाचं पण कार्य मोठं केलं त्यावेळेस. स्त्री शिक्षणाबाबत फार. आणि त्यात विशेष म्हणजे आमच्या काळामध्ये हे चांगलं होतं गदो देशपांडे. मी तेच आता आचार्य गदो देशपांडे. गदो देशपांडे तर काय प्रश्न नाही, शिकवायचेही आणि बाकीच्या गोष्टी सगळे परस्परात ते करायचे. एकनाथराव गुरुजी त्यांना हे वाटायचं असं प्रत्यक्ष स्पष्ट असं बोलू जाऊ नका, घरी जाऊ नका. मग त्यावेळेला आरएसएसचा ओढा जास्त होता असं आरएसएसचं मंडळ जास्त होतं त्याला. देशपांडे नाही की आंबाजू आहेत त्यामुळं ते पिछावर होते ह्यांच्या कुणाच्या देशपांडे. आणि तुम्हाला त्रास होतो, कोणा संस्थेला त्रास होतो शाळेला, पण नाही. ते आरएसएस माइंडेड होते, हे कम्युनिस्ट माइंडेड होते. त्यामुळं त्यांनी आपलं गाडं विद्यार्थी घरी येण्याचा, विद्यार्थ्यांना शिक्षणाचा किंवा अभ्यासक्रम कमी केला नाही बघा त्यांनी. अभ्यासक्रम करून करून पुन्हा ते करायचे. स्वतः सकाळी त्यांना जायचे नागझरीला आणि नागझरीवर स्वतः कपडे धुवून घेऊन यायचे, पुन्हा शाळेला यायचे आणि तिथंच राहत होते वसतिगृहात. आणि वसतिगृहातच जेवण, संस्थेचंच जेवण होतं त्यांना. आणि त्यांनी मला मराठी आचार्य गुरुजी, डॉक्टर सुरेश खुरसाले जे आहेत ते त्यांचे विद्यार्थी, त्यांना खूप ते म्हणजे मानतात, त्यांच्याबद्दल त्यांना कृतज्ञता आहे. आचार्य गदो देशपांडेंच्या नावाने त्यांनी संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे आणि एक पुस्तक, आठवणींचा संग्रह, त्यांच्या लेखनाचा संग्रह पुस्तक निघालेलं आहे आचार्य नावाचं. ते आपण बघू शकता. बाबासाहेबांची आठवणी काही? बाबासाहेब हे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना थोडेसे खऱ्या आवाजात बोलायचे, म्हणजे छटकून बोलायचे अगदी, म्हणजे त्यांच्यावर मनावर परिणाम व्हावा किंवा त्यांच्या मनावर थोडंसं प्रेरणा निर्माण व्हावी अशा रीतीने बोलायचे. परंतु ते इतर शिक्षकांना म्हणा, इतर पुढाऱ्यांना म्हणा, ह्यांना त्यांना म्हणा, असे थोडेसे व्याख्यान देऊनच हे करायचे. परंतु ते शिक्षकांनाही मार्गदर्शन करीत होते, प्राध्यापकांनाही मार्गदर्शन करत होते, विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करायचं आणि ते तेवढंच ते प्रेम लावायचे पुन्हा, त्याची आपुलकी असायची पुन्हा शिक्षकाविषयी. मी जरी बोललो असलो तरी पुन्हा यायचे आणि त्या शिक्षकांना सांगायचे, समजावून सांगायचे, हेडमास्टरच्या बोलून घ्यायचे आणि असं करा, तसं करा, अमुक करा, तमुक करा, आपली शाळा वाढली पाहिजे आणि थोडं हे अभ्यासक्रम करीत हे सगळ्या गोष्टी वरच्या काही चांगल्या माणसाने किंवा देशप्रेमी माणसाने हे असं हाती घेतलेलं कार्य आहे, हे देखील आपण उचलायला पाहिजे, करायला पाहिजे किंवा हातभार लावायला पाहिजे. हे आता आपल्याला हे करायचं आहे. अशा प्रेरणेतून ते मुलांची, शिक्षकांची घडण करायचे आणि कधीही साधं राहणं आणि साधं जेवणं असं बाबासाहेबचं काम होतं. मी तर आहार खूप कमी घ्यायचे आणि सरांनी खूप चांगला शब्द आता उपयोगात आणला, घडण. अगोदर दागिना घडवला जातो आणि पुन्हा जडवणूक असते. घडण हा शब्द आहे, पण सध्या आपण जडण असं म्हणतो. सरांनी बरोबर सांगितलं. स्वामीजी सुद्धा मोजकं बोलायचे पण मार्मिक बोलायचे आणि त्यांच्या बोलण्यातून
माणसामध्ये प्रेरणा निर्माण व्हायची चांगली. त्यांना विरोध कुणी करीत नव्हता. त्यांनी म्हटलं यस, आणि ते सगळ्याच गोष्टी बोलायचे. सगळ्याजवळ बोलत नव्हते, काही त्यांच्या विश्वासातले किंवा जवळचे किंवा आपल्या संस्थेविषयी थोडंसं हे करायले, कार्य करायले अशा माणसांना तो मार्गदर्शन करायचे. सगळ्यांना भेटत नव्हते ते. बरोबर. बाबासाहेब परांजपे यांनी तुम्हाला शिकवलं? तुम्हाला बाबासाहेब परांजपे तुम्हाला शिकवायला होते का? शिकवित होते काही दिवस, पण पुन्हा नाही, त्यांनी बंद केलं. कारण त्यांच्याविषयी काय होता बाबासाहेबांचा विषय? विषय काय जनरल बोलायचे ते, कधी कुठला विषय म्हणून असं होतं. मुलांना मार्गदर्शन करायचे किंवा 2-2 तास बोलायचे ते. पान दिसायचे, माईकवर बोलायचे. एक भुक्त होते, एकाच वेळेस जेवायचे नाही. ते काही मला होतं, पण होतं अल्प बरंच होता, पण साधं असेल ते त्यावर ते करायचे नाही. ते इथं हे होते ना, A.B. देशपांडे होते, त्यांनी सांगितलं होतं की ते एक भुक्त, त्यांच्याकडे ते काही दुसरं म्हणजे राहिले होते. ते तर एक वेळ जेवण फक्त बाबासाहेबांचं. के देशपांडे चांगलं होतं आणि चांगला होता तो. पण ते थोडस ध्येयवादी होते आणि ते त्यांच्याला असं सांगितलं जातं त्यांच्या बाबत जे टिकले नाहीत. त्यांनी जे लेखन केलेलं आहे के देशपांडेंनी, ते तिवारी सरांकडे आहे अजून, तिवारी सरांकडे. त्यांच्या बाबत सांगितलं जातं की ते मुंबई का कुठून तरी ते जहाजाने गेले, त्यांचा पण काही ठाव ठिकाणा कळालेला नाहीये. ते कुठल्या गावचे होते की के देशपांडे? गाव त्यांचं काय? बर बर सर. तर ह्याने यांच्यामुळंच हे बोर्डे गुरुजी घडले, तुमचे कुरुलकर गुरुजी घडले, आणि ते इथंच शिक्षक झाले. बोर्डे गुरुजी इथं विद्यार्थी होते. एकनाथ गुरुजींचे विद्यार्थी होते ते, आणि त्यामुळे त्यांनी इथं काही माणसं घडविले, ते इथंच शिक्षक म्हणून राहिले. आणि त्यामुळे त्या संस्थेविषयी, शाळेविषयी थोडंसं अधिक प्रेमानं किंवा अधिक जिव्हाळ्यानं त्यांनी कामं केले. मला ते किस्सा आठवला म्हणून सांगतोय सर, जे सत्य आहे ते. एकनाथराव गुरुजी म्हणजे ए.मा. कुलकर्णी गुरुजी यांची मुलाखत 1999 साली घेतली. त्याची ऑडिओ कॅसेट हे माझ्याकडे आहे, त्यात पण तो संदर्भ आला असताना आहे. त्यांनी सांगितलं की सगो सोनपेटकर म्हणजे सदाशिवराव बोर्डे गुरुजी जे आहेत हे एकनाथ गुरुजींचे विद्यार्थी. पुन्हा गुरुजी मुख्याध्यापक होते. काही काळानंतर पुन्हा बोर्डे गुरुजी मुख्याध्यापक झाले. एकनाथ गुरुजीवर आणखी कुणी जबाबदारी कॉलेजकडे दिली असेल? एकनाथराव गुरुजी आणि विदुरजी गुरुजी तिकडे गेल्यानंतर पुन्हा हे झाले आर.डी. कुलकर्णी. म्हणजे एवढी स्ट्रिक्ट शाळा होती. गुरुजीने सांगितलं की माझा विद्यार्थी मुख्याध्यापक झाले बोर्डे गुरुजी, पण मला लेट झाला, तर त्यांनी लेट मार्क देते त्यांनी नोंदवला होता की तुम्हाला लेट झालाय असं सांगायचे. म्हणजे एवढं शिस्तबद्ध सगळं. असं नाही की तुम्ही कसं काय आहे, शिस्त होती आणि ती शिस्तीच्या बाबतीमध्ये कोणी विरोध करीत नव्हतं, आणि ती शिस्त मानली जायची, पाळली जायची. ही एक वैशिष्ट्य. काम करणारे असोत किंवा बाहेरचे असोत, पण तिथं राहून जर मार्गदर्शन जर झालं असेल एकनाथराव गुरुजीचं किंवा सोनपेटकर गुरुजीचं किंवा बितोजीचं किंवा बाबासाहेबचं, तर ते शिस्त आणि या शाळेमध्ये काय आपल्याला पेरायचंय किंवा काय शिकवायचंय किंवा काय आपल्याला निर्माण करायचंय ह्याच्यावर त्याचा ठसा पडायचा या सगळ्या शिक्षकांचा. आणि त्यामुळे ते माणसं बनत राहिले, आणि ते बनत राहिले माणसं पुन्हा संस्थेमध्ये नोकरीला राहिले. त्याच ध्येयवादातून ही संस्था जडणजडण होऊन प्रसिद्ध झाली, मोठी झाली. आणि त्यांनी एक राष्ट्रीय पातळीवर चांगलं कार्य केलेलं आहे. वादभर संस्था आहे, ती मोठी संस्था तर व्हायचं आहे, परंतु ध्येयवादानं पछाडलेली किंवा मुलांची घडणजडण घडून मुलांना देश पातळीवर बाह्य देशात सुद्धा आपले विद्यार्थी गेले पाहिजेत अशा जिद्दीनं चिकाटीनं इथल्या ह्या कामं केले त्या लोकांनी. बितूजी असोत किंवा तुमचे एकनाथराव गुरुजी असोत किंवा सोनपेटकर गुरुजी असोत, बाबासाहेब असोत किंवा ते के देशपांडे असो किंवा ते
लुंगीवाले यसाल गुरुजी असो, इथे एक शिक्षक होते अहंकारी गुरुजी, श्रीनिवास अहंकारी, श्रीनिवास अहंकारी. ते भला ध्येयवादी मनुष्य, देशाविषयी सरळ रक्त करायचे, विद्यार्थी समोर बसले की तयारच करायचे. कोणत्या गावाचे ते गाव त्यांचं इकडं उस्मानाबाद होते, उमरग्याकडचे होते, उमरग्याचे कुठले तरी होते ते. पण का अहंकारी, ते शिकवायलाही होते आणि खेळाचे शिक्षकही होते, चांगले होते. त्यावेळेस क्लर्क राखे गुरुजी होते का? हो, क्लर्क सुरुवातीला राखे गुरुजी आणि ग्रंथपाल आपले रामदासी गुरुजी, रामदासी, प्रल्हाद रामदासी. आणि चांगला मनुष्य होता. आणि राखे गुरुजी चांगले मनुष्य होते, त्यांच्या पठडीत तयार झाल्या असल्यामुळे ते चांगलं काम केलं त्याने. राखे गुरुजींची मुलाखत घेतलेली आहे, त्यांची आठवण कित्येकांनी सांगितली की रात्री म्हणजे दिवसा वेळ कमी पडतो, रात्री कंदील घेऊन जायचे आणि जे काही तिथलं शालेय दप्तर असेल त्याचं ते अद्ययावत करणं, लिहिणं सगळं असेल ते राखे गुरुजी करत असायचे. भिकाभाऊ राखे गुरुजी, अरविंद राखे सर आपण ओळखतो, त्यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचं काम प्राउंड असायचं. नक्कीच. आणि वेळेच्या आत पूर्ण असायचे, नाही झालं पूर्ण तर पुन्हा रात्री बेरात्री सुट्टीच्या दिवशी बसून करून स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे कामामुळं कुठलं काम संस्थेचं ते अडू देत नव्हते, किंवा संस्था ही आता हे हेडमास्टर ही त्यांना मदतीला द्यायचे, एक दोन माणसं ते पूर्ण करायचे बिचारे. ते प्रल्हाद रामदासी जे आहेत गुरुजी, त्यांची आठवण अशी आहे, ग्रंथपाल, वाचनाची आवड आहे, खूप चांगली सेवा दिली. परंतु एखादा भारावलेलं व्यक्तिमत्व, भारलेलं व्यक्तिमत्व वार्धक्यात सुद्धा शेवटच्या काळात सुद्धा त्याच वातावरणामध्ये जगत असतो, याची आठवण तुम्हाला सांगतो. 1997 मध्ये शिक्षक लागलो, सरांच्याच हाताने मला नियुक्ती माझी झालेली आहे आणि म्हटले तुम्ही मंदिर विभागात जा म्हणले शिकवायला. मंदिर विभाग म्हणजे ते देवीच्या जवळची शाळा भरते 5वी ते 7वीची, शिकवायला जायचं. एक 5-7 दिवस होऊन गेले मधल्या काळामध्ये. त्यावेळेस तिथून मी बघायला की हे प्रल्हाद रामदासी गुरुजी दिसत आहेत आणि सोबत त्यांचा मुलगा दिसतो आहे. तर माझा तास संपला आणि दुसऱ्या वर्गाकडे मी चाललो की मला असं केलं, इकडे स्वामीजी इथून गेले ना, आता स्वामीजी तर होते, मला बोलले स्वामीजी मला बाबासाहेब माहितीत का, बाबासाहेब खूप चांगले शिकवायचे, ते अगदी त्याच काळामध्ये ते वावरत होते आणि त्या काळातल्या सगळ्या गोष्टी मला त्यावेळेस ते रोज तिकडं, मला वाटतं त्यांचे जे चिरंजीव आहेत आणखी ते आहेत, ते त्यांना दासोपंतांकडे आणि देवीकडे ते रोज घेऊन जायचे. प्रल्हाद बुवांचा मुलगा, त्या सगळ्या आठवणी आहेत. आणि बिंदू मॅडम त्यांचेच कन्या का, रामदासी मॅडम जे आहेत त्या, शालिनी मॅडम जे आहेत बिंदू मॅडम त्यांच्याच कन्या. म्हणजे अशी ही व्यक्तिमत्व, अशी मांदियाळी इथं होऊन गेली आहे. फार सहकार्य होत होतं. छोटे असोत, मोठे असोत, विद्यार्थी असोत, आपल्यापेक्षा लहान शिक्षक असो यांना किंवा मोठा शिक्षक असो, त्याला तेवढ्याच करायचे, नक्की सहकार्य करायचे. सहकार्यवरती फार होती रामदासी गुरुजींच्या वयाने. त्यांनी शिकविण्याचं तर काम केलं, इतिहास भूगोल, आम्हाला इतिहास भूगोल शिकविण्याचं, आणि लायब्ररीचं काम व्हायचं. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं तू बघ लायब्ररीचं काम, दुसरं नको, राखे गुरुजी नको, तर दुसरं कोणी नको, तू बघ. रामदासी गुरुजीला सांगितलं, कारण तू जरा वयस्कर आहेस, तू जरा हे आहे, पुस्तकं सांभाळली पाहिजे, पुस्तकं वाढवली पाहिजेत असे म्हणायचे. पुस्तक वाढव, पुस्तक पोरांना वाचायला दे, नुसते वालमाऱ्या भरून ठेवू नका असे बाबासाहेब म्हणायचे. आणि त्यामुळं रामदासी सुद्धा चिकाटीनं पुस्तक घे वाचायला म्हणायचे, घे वाचून काढ. मला बाबासाहेब विचारते पुन्हा म्हणायचे, चांगल्या मुलांना म्हणायचे, त्याने चांगल्या मुलांना तर प्रेरणा देऊन हे करून पुस्तकं वाचायला लावायचे, हे करायचे ते करायचे, मुलांना स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायचे, करायचे, त्या पद्धतीचे हे करायचे. नाही, चांगलं काम केलं ह्या सगळ्या लोकांनी. हे नाही सगळं, आणि एकी होती, दुजेपणा नव्हता किंवा कुणाचं एकमेकाविषयी किंवा नाराजी नव्हती. की नाराजीनं थोडंसं हे व्हायचे, कामात खोळखोळेल किंवा कामामध्ये थोडासा विलंब होईल असं नव्हतं. काम प्राऊड व्हायचं आणि काम वेळेवर व्हायचं आणि काम तेवढ्याच आपुलकीनं प्रेमानं व्हायचं. आणि तेवढ्याच आपुलकीनं बोललो असलं तरी मी म्हणायचे बाबासाहेब किंवा बेतोजी किंवा एकनाथराव गुरुजी सुद्धा
आणि बोललो असेल, कामासाठी बोललं असेल, प्रेमासाठी बोललं असेल किंवा विसरून जा आणि कामाला लाग, कामं करा. हो हो. बाबासाहेब तर नेहमी सांगायचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत, फक्त कामं करीत राहा आणि मुलांना ते करा, घडवा. ही जिद्द होती बाबासाहेबांची. ते बाबासाहेबांची आठवण अशी आहे, त्यांचं एक खूप गाजलेलं वाक्य आहे, सार्वजनिक पैशाचा अपहार हे मोठे पाप आहे. ते तर संस्थेचं मुख्य आहे, मेन आहे. हो. कुठंही काही फ्रॉड नव्हतं, काहीच नाही. आणखी पण नाहीये, चांगली संस्था आहे. कुठं वीट पडली असेल अर्धी वीट, तेवढी घेऊन बाबासाहेब ती घेऊन जायचे. कॉलेजचं बांधकाम चालू आहे. बरोबर आहे. नाही मी पाहिलं, मी सुनावतेला विचारलं की सर मी घेतो. हो. ते डोक्यावर हे आणायचे खिळे सगळं थोडं, किंवा पुण्याला गेले ना तिकडूनच खिळे आणायचे आणि स्टँडवर उतरले की ते घेऊन डोक्यावर घेऊन जायचे. सायकलवर येता जाता आम्ही बघायचं ते, आणि ते दिसलं की मी उतरायचं म्हणून सर नाही, आता सायकल आहे तुझ्याजवळ, काय करते मी घेतो, काय म्हणते मला म्हणले. नाही म्हणले सर मी घेतो, तुम्ही मी कुठं न्यायचं कुठं द्यायचं तेवढं सांगा म्हणजे, कुठं द्यायचं नाही म्हणजे ह्याच्याकडे देऊन टाक मला. म्हणजे स्वतः हे करायचे, आडून बसत नव्हते किंवा हे करत नव्हतं. म्हणजे आणखी अपहाराचं किंवा थोड्याशा पैशाच्या लालूचीचं अशी प्रेरणा या संस्थेमध्ये कधीही कुणाला हे केली नाही. कित्येक शिक्षक असे होते की हिप्परगा, तुळजापूर जवळ जे हिप्परगा आहे तिथली, म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचं आद्य क्रांतीपीठ म्हणजे हिप्परगाची शाळा, राष्ट्रीय शाळा. हा 1921 ला स्थापन झाली होती. तर तिथल्या शाळेतले बरेच ध्येयवादी शिक्षक काही कारणामुळे हे आपल्या अंबाजोगाई तिथे आले होते. नारायणराव जोशी आणि पुरुषोत्तमराव चौसाळकर यांचे बंधू तिथे शिकायला होते हिप्परगाच्या शाळेमध्ये. तिकडे त्यांचा संपर्क होता. स्वामीजी बाबासाहेब जिथून इकडं आलेले आहेत, त्यांचे नाव तुम्हाला मी सांगतो आहे सहज. स्वामीजी आहेत, बाबासाहेब आहेत, भगवानराव डोंगरे तेही तिथं होते, नरसिंहराव भातंबरेकर तिथं होते, ते सुद्धा तिथून इकडे आलेले आहेत. असे बरेच शिक्षक तिथून इथे येत राहिले. सदाशिवराव नाटेकर होते, तिकडची शाळा उठून इथं चालली जवळपास. तिथे पण होते, पण ती पण शाळा चालत राहिली होती. बरोबर आहे, बरोबर. सर तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही का लागलात? मी शिक्षक म्हणून 1963 ला लागलो. 63 ला. तर मला स्वतः माया कुरुणकर हेडमास्टर होते. अरे तू कुठे आहेस, काय करतोस, बोलले एक चांगला विद्यार्थी आहेस तर शाळेमध्ये ये, आणि आमचं काम आता पुढे आम्हाला जमत नाही, आता आम्ही थकलो, किंवा तुम्ही तयार व्हावं असं म्हणून त्यांनी बोलून घेतलं आणि मला कामाला लावलं त्यांनी. आणि 1964 पासून तर मी आज तगायत मी तिथंच होतं. म्हणजे जवळजवळ 35 वर्ष तिथे सेवा केली. तुम्ही निवृत्त झालात 1998 ना? 98 साली निवृत्त तुम्ही? मी 99 झाले तुम्ही. आणि रामदासी गुरुजी सोबत झालात? रामदासी आणि भगवंत रामदासी, आंबेगावकर एक, रामदासी एक आणि मी एक. बरोबर. खूप चांगला होता कार्यक्रम. बरोबर आहे, चांगले होते. तुमच्या सहकार्यांबाबत सांगा, सहकारी शिक्षक कोणते कोणते होते, काय त्यांच्याबद्दल काही सांगता येईल? माझ्या काळामध्ये मला जे मिळालेले शिक्षक आहेत हे जवळजवळ 1, 2, 3 जर सोडले ते असतातच कुठे, त्याचा काय ते आपण अपवाद असतात आणि ते असावेच लागतात. त्याच्याशिवाय जमतच नाही, सुधारणा होत नाही किंवा आपले दोष दिसत नाही, कळत नसतात. आणि त्यामुळं बहुतेक मला सर्वांनी सहकार्य केले, चपराशापासून ते थेटवरच्या क्लर्क मंडळी होती. ठळक शिक्षकाबद्दल सांगा, काही ठळक सहकारी शिक्षकाबद्दल काही सांगा वाटत असेल तर? तांदळे गुरुजी आहेत. तांदळे गुरुजी तर काय हाडामासाचे शिक्षक होते. संत साहित्य
इंग्रजी उत्तम, मराठी उत्तम, सगळं उत्तम म्हणजे काय, सगळंच उत्तम होतं. त्यांचं वर्तन उत्तम होतं आणि स्वभाव उत्तम होता. त्यांचा विद्यार्थी त्यांनी शिकवला आम्हाला मराठी इंग्रजी, मराठी शिकवलं विशेषतः. शिक्षणाविषयी तर ते तरबेजच होते. ते कुठं कुणाला हार गेले नाहीत विषयाच्या बाबतीत किंवा स्कॉलरशिपच्या बाबतीत किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत हातखंडेच होते. ते एक उत्तम असे ते शिक्षक होते आणि त्याचा पुरेपूर फायदा संस्थेने घेतला. अच्छा. आणि त्यांनाही जोपासलं त्याने. नाही असं नाही, स्वतः पितूची घेऊन आले त्याला कुठून, दारुणला होते ते. त्यांनी संस्था काढली तिथे, जनता विद्यालय म्हणून, तांदळे गुरुजींनी. आणि विद्यार्थी असताना एकनाथराव गुरुजींच्या घरी सुद्धा त्यांचं वास्तव्य. विद्यार्थी असताना इथं होते त्या धारूरकरच्या घरी तांदळे गुरुजी. आणि काही दिवस यांच्या घरी पण राहिले होते हे सांगितलं होतं गुरुजींनी. त्यांची आई इथं मजुरी म्हणून राहिली, त्यांनी त्या आईलाही सांभाळलं आणि या पोरालाही सांभाळलं. म्हणून गुरुजीचं शिक्षण इथंच झालं, त्या शाळेतच झालं. तांदळे गुरुजींची आठवण त्यांनी ते कुठं अनुभवलं ठाऊक नाही, पण गाडगे बाबांचं कीर्तन हे त्यांनी अनुभवलेलं आहे, त्यांनी सांगितलेली गोष्ट. बरोबर. तुकडोजी महाराज हे अंबाजोगाईत येऊन गेलेले आहेत भूतांचं विचार निमित्तानं, हे त्यांनी सांगितलं होतं. आणखी एक गोष्ट, हरिभक्त परायण लक्ष्मण उर्फ बाबू महाराज सालगावकर हे माझे आईचे वडील, त्यांची कीर्तन त्यांनी अनुभवली होती. सहज आठवण झाली पण सांगतो आहे. आणखी शिक्षक असं सांगता येतील असे त्यावेळेस तुमचे सहकारी आहे म्हणजे सुरवसे गुरुजी. नाही, सुरवसे एवढं नाही, त्यात ते विषयात थोडेसे ट्रेंड होते, नाही असं नाही. इंग्रजी विषय किंवा इंग्रजी विज्ञान शिकण्या म्हणजे ते हातखंडे नाही असं नाही, परंतु तितकं तेवढं होईल म्हणजे तेवढी विद्यार्थ्याविषयी किंवा तेवढं संस्थेविषयी ओतपोत असं. ओतपोत म्हणजे अगदी जिवाळ्यापासून तेव्हापासून एवढं ही नव्हतं. करायचे ते, नाही असं नाही, परंतु तो हे कमी होतं, करायचे नाही असं नाही. आणखीन तर ते ह्याच्यामध्ये आमचे बळेकर म्हणजे त्याने शिस्त आणि सेवा, निष्प्रह सेवा, कधी पैसा बिचारायला केलेला नाही, वाटोळा केला नाही. खर्च केला योग्य कामासाठी केला, खर्च केला विद्यार्थ्यासाठी केला, खर्च केला संस्थेला म्हणजे हे करण्यासाठी म्हणून, म्हणजे चांगलं मुलं निवडून यावेत, स्पर्धेत यावेत म्हणून, किंवा विद्यार्थ्यांना चांगलं हे व्हावं म्हणून केलं. पण त्याने विद्यार्थ्यांना शिस्त लावली, त्याचबरोबर त्यांनी काही शिक्षकांना सुद्धा शिस्त लावली. त्यांच्यामुळं काही शिक्षकांना शिस्त आली. आणि त्यातल्या त्यात काही विषय तर शिक्षक हा विषयाविषयी हातखंडेच होते. आता उदाहरणार्थ बळवंती गुरुजी हे बोर्डे गुरुजीचा विषय शिकवायचे, बोर्डे गुरुजीचे शिष्य होते. बरोबर त्यांचा विषय त्याने विषय तयार करायचे आणि तयार करून विद्यार्थ्यांना समजेल किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने मार्क मिळतील किंवा आपले देखील विषयात विद्यार्थी चांगले गुण मिळतील यावेत किंवा बाकीच्या विषयात सुद्धा विद्यार्थी आले पाहिजेत असा प्रयत्न त्यांनी करायचा. असं शिस्त विद्यार्थ्यांमध्ये आणण्याचे काम बरंच त्यांनी केलं आहे. त्याचंच आमच्या पाठक गुरुजी येते, पाठक हिंदी हिंदी शिकवायचे, इतिहास भूगोल शिकवायचे, त्याचबरोबर ऑफिसचं काम करायचे आणि काम फेर असायचं, कामाचा उरक असायचा. ते आमच्या वडिलांचे क्लासमेट आणि त्यामुळं जवळीक साधण्याचं काम, शिक्षकामध्ये जवळीक साधण्याचं काम, विद्यार्थ्यामध्ये थोडंसं लवकर हे समरस होण्याचं काम ते करायचे. चोभारकर गुरुजी आम्ही जेव्हा विद्यार्थी होते, चोभारकर गुरुजींचा विषय कोणता होता? मॅथमॅटिक्स. उच्च गणित, उच्च. हो, तर ते प्रतिज्ञा असं वाचून दाखवायचे, एक एक वाक्य म्हणायचे, त्यांच्या मागोमाग विद्यार्थी म्हणायचे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. अगदी ते म्हणजे ते वातावरण सगळं आम्हाला अनुभवतोय सगळं. ते होते हातखंडे विषयाचे, गणिताचे असल्यामुळे आणि त्यांना त्यांचे मित्र कंपनी जी होती ती चांगली होती. हे खुर्साले वगैरे त्यांचेच मित्र आहेत. बरोबर. त्यांच्या काळातले त्यांच्या ह्याच्यात झालेले
कल्पात तयार झालेले हे वगैरे. त्यामुळं त्यांचा विषय चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आणि ते कुठल्याही कामामध्ये समरस व्हायचे बरं का, नाही असं म्हणायचं नाही, पण काही वेळेला खडे हे करायचे, म्हणजे विचारायचे. प्रश्न असला किंवा कमतरता असली किंवा काही कमू हे असलं तर खडा जबाबांना विचारायचे, ते गुरुजींना विचारायचे स्वतः. पण विद्यार्थी घडले पाहिजेत किंवा विद्यार्थ्यांना आलं पाहिजे असं त्यांचंही थोडंसं हे असायचा प्रयत्न असायचा. असं बरेचसे तसे आहे. आता बर्वे गुरुजी हातखंडे असायचे आपल्या विषयात, बाकी काय असू द्या, बाकीचं जनरल ज्ञान तर फार होतं. सगळे ऑफिसचं रेकॉर्ड, GR याचा अभ्यास ते स्वतः करते. भोकरे गुरुजी तर काय लायब्ररी त्यांनी सांभाळलीच, परंतु भोकरे गुरुजीच्यामुळे थोडंसं तिथे पुस्तकात ही जे होतं देवाणघेवाणीचं किंवा करण्याचं काम तेवढं ही शिस्त होतं. गेले पुस्तकं तिकडे गेले किंवा नेले न्या म्हणायचं, तिकडे नेले की तिकडे गेले, कुठं नोंद दिले काय नोंद दिले याचा ठाव ठेवा लागायचा ना. पुन्हा विचारणा करीत बसायचे, तू नेलंच का, तू नेलं का, तू नेलं का, हे शोध घेत बसायचे. पण तेवढं प्रवास काम नाही हे तिथे, म्हणजे काम केलं नाही असं नाही, लायब्ररी सांभाळली, पुस्तकं सांभाळली नाही असं नाही, परंतु शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना अधिक आपुलकीनं अधिक जिव्हाळ्यानं वाचनाची गोडी जे ग्रंथपारायण करायला पाहिजे ते त्यांनी केलं नाही. हे दिन जेव्हा पैसा नोकरी म्हणण्याचं काम सांभाळलं, पण बरेचसे पुस्तकं गायब ते झालं, पण ते बरोबर नाही. आणि चांगले पुस्तके गेले ना बाहेर, पुस्तके त्यांनी पुन्हा प्राप्त केली, सांभाळले. परंतु आमचं म्हणणं हे की विद्यार्थ्यांना वाचनाविषयी हे पुस्तक नाही, हे वाचून काय, हे यांचं पुस्तक आहे, हे त्यांचं पुस्तक आहे. अहो स्वतः गदो देशपांडे सांगायचे, मी होतो, अरे बाळ कुठंच आहे, काय करतोस, हे पुस्तक वाच, डोक्यात घाल काहीतरी असे म्हणायचे. लायब्ररीत बऱ्याच वेळा बसायची ते कोण, हे गदो देशपांडे. अच्छा, त्यावेळेला तुम्हाला वाचनाची आवड सर आहे? वाचनाची आवड तुम्हाला? नाही, माझ्या विषयात, बाकीचं नाही, बाकीचं वाचनाचं मला एवढी आवड नाही, पण माझ्या विषयामध्ये माझे जेवढं ज्ञान आहे तेवढं मी अवगत करतो. नवं असो जुनं असो घ्यायचं. यशवंतराव चव्हाण आले होते हो, आले त्यावेळेस त्यांना बघितलं असेल त्यांना. यशवंतराव गेलो होतो, व्याख्यानाला गेलो होतो, व्याख्यान झालं त्यांचं. त्यावेळेला ते पक्षात होते, काँग्रेसमध्ये होते. हे माझं उमदा पुढारी होता, चांगला देशाचा एक चांगला सेवक होता तो आणि चांगला मनुष्य होता. आणि माणसं सांभाळण्याची कला किंवा माणसं घडविण्याची कला त्यांच्यामध्ये होती, एक पाहायला मिळालं होतं त्यांच्याबद्दल, चांगलं आहे ते. परंतु हे बाबा हे तुमचे औरंगाबादचे जे हे आहेत ना, ते गोविंदभाई सराफ यांचं आणि स्वामींचं फार संकेत व्हायचं. तास 2-2 तास गप्पा मारीत बसायचे. पण गप्पा हेच इकडच्या तिकडच्या देश पातळीवर बाबा. आणि ह्या तुमच्या औरंगाबादचे कोण ते सांगितलं मी आता, गोविंदभाई सराफ. या गोविंदभाई सराफनी आणि बर्दापूरकर मराठवाड्याचे संपादक होते, यांनी थोडंसं बाबासाहेब स्वामीजीला सांगितलं तुम्ही उभं राहा म्हणून. हैदराबादच्या मंत्रिमंडळामध्ये ते उभं राहिले होते आणि त्याच्यात ते जोडूनही आले होते. त्यावेळेला अगदी सुरुवातीला निजाम हे गेलं, इथलं निजाम सरकार गेलं की काँग्रेसचं सरकार आलं की पहिल्यांदा तिथं हे गेले बाबा कोण, स्वामीजी आणि नारायणराव बिंदू नावाचे हे होते मुख्यमंत्री, दिगंबरराव बिंदू यांच्या सरकारनं त्यांना मंत्री केलं. आणि त्यांच्यामध्ये पुन्हा थोडंसं हे झाल्यामुळं थोडंसं संस्था वाढली गेली. अर्थात त्यांना हे सहकार्य मिळालं भरपूर. म्हणून
ही घाटनादूरची संस्था, तुमच्या बरेचशे विद्यालय नारायणराव यांनी केली आपल्या काळजात. हे साने गुरुजींच्या विचारांची संस्था आणि ही आहे ती आपली संस्था जी आहे योगेश्वर वगैरे, हे म्हणजे तुमच्या गांधीजींच्या नेहरूजींच्या बाबासाहेबच्या ह्याच्या संस्थेच्या ह्याच्यावर शिक्षण प्रणालीवर वाढलेली संस्था आहे. आणि आज देखील या संस्थेमध्ये सगळ्या स्तरातले विद्यार्थी शिकून गेलेले आणि गीत शिक्षक म्हणून राहिले किंवा कर्मचारी म्हणून त्यांनी काम केलं संस्थेमध्ये. हे वैशिष्ट्य की सर्व जाती धर्माच्या लोक स्तरातले शिक्षक इथं आले, राहिले, विद्यार्थ्यांना घडले आणि सर्व जाती धर्मातल्या विद्यार्थी इथं आले शिकायला आणि त्यांनाही प्रवेश मिळाला, नाकारला नाही त्याने आणि त्यांनाही घडविण्याचा प्रयत्न. म्हणजे एकूण थोडक्यात देश पातळीवर जे काही विद्यार्थ्यांची घडण व्हायला पाहिजे किंवा देश पातळीवर एखाद्या संघटनेनं, संस्थेनं किंवा एखाद्या समुदायानं जे चांगलं कार्य करायला पाहिजे देश प्रगतीसाठी किंवा देश उन्नतीसाठी किंवा देशाच्या बरोबरीसाठी, त्याच्यामध्ये या आपल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. बरोबर सर. 1987 पासून मी तुम्हाला बघतोय सर, तुम्ही चांगले शिक्षक राहिले आहात, चांगले मुख्याध्यापक तुम्ही राहिले आहात, खूप सामंजस्यानं सगळी शाळा तुम्ही चालवत आलेला आहात. मी 97 मध्ये शिक्षक लागलो. 97 मध्ये माझा इंटरव्ह्यू आपल्या शाळेमध्ये झाला. कॉम्रेड R.D. देशपांडे त्यावेळेस अध्यक्ष होते सर. देशपांडे हा 97 मध्ये देशपांडे कोण होतं? R.D. देशपांडे 98. R.D. देशपांडे होते, राजा देशपांडे सर होते, विलासराव बेळगीकर सर होते, तुम्ही होतात, दायमा गुरुजी होते. सगळे असे दिग्गज माणसं इंटरव्ह्यू साठी होते, मुलाखतीसाठी होते. जवळपास 15 मिनिटापेक्षा अधिक वेळ माझी मुलाखत त्यावेळेस चालली होती. त्यावेळेस काय काय बोललं ते पण नंतर बोलता येईल, पण अतिशय तरुण सुलाखून घेणारी ही संस्था आहे हे मला त्यावेळेस कळलेलं आहे. आणि सांगायची गोष्ट अशी आहे की जेव्हा शिक्षक म्हणून लागलो तेव्हा साने गुरुजी यांच्या बाबत त्यांची जन्मशताब्दी होती 99 मध्ये, 98-99. तर मी लेख लिहिला होता, सुविचार त्यांचे संकलित केले होते आणि ते प्रकाशित होऊ लागले होते. मी मंदिर विभागात आहे, शाळा एकच आहे, सर मुख्याध्यापक इकडे 8वी ते 10वी आहे. तर तिथं सरांनी ते लेख वाचले गेले की ते घेऊन मैदानावर सगळ्याला सांगितलं की आपल्या शाळेत एक नवीन शिक्षक आलेले आहेत आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत कमलाकर राऊत, ज्यांनी एवढे सुविचार लिहिले, हा लेख लिहिला. म्हणजे अतिशय आत्मीयता विद्यार्थ्याबद्दल, सहकार्याबद्दल असणारं हे व्यक्तिमत्व आहे. ते सहज सांगावं असं वाटलं. आणि दुसरी गोष्ट सर, आपले त्यावेळेसचे विद्यार्थी तुमच्या हाताकडून गेलेले बरेच देश पातळीवर कार्य करतायत, देशाबाहेर पण आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत. आणखीन तुम्हाला सांगता येईल तुमचे विद्यार्थी ज्यांनी चांगलं कार्य करतायत असं? नाही, आता तिथे सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत असं नाही, पण ते आता वेगवेगळ्या ह्याच्यात विसर पडला. आता सगळं थोडंसं हे झालं. राजकुशल मोदी तुमचे विद्यार्थी होते. लोकांचे जवळपास बरेच विद्यार्थी आहेत. ते होते प्रकाश आपला सुरक्षे विद्यार्थी आहे. कोणते? सुरक्षे गुरुजी आपला. बरं बरं. ते विद्यार्थी होते. काय ते विद्यार्थी हे लहानपणचे आपला आपला प्रकाश आपला हे झालेला काय नाव तर ते भावाभावाचे म्हणजे वादावादीतून विस्तृत झालेला काय नाव प्रकाश प्रमोद महाजन राहत होतं समोर. त्या प्रमोद महाजन तुम्ही त्यांना बघितलं सर? आपल्या शाळेचे विद्यार्थी का? नाही, ते कॉलेजचे विद्यार्थी होते. कॉलेजचे. मला वाटतं ते खोलेश्वरीमध्ये शिकले. नाही, शिकलेही तर शाळेमध्ये. कुठल्या? आपल्याच का? जिल्हा परिषद. जिल्हा परिषदला. तिथे वडील होते. हा, कारण काय की प्रमोद महाजन यांचे वडील व्यंकटेश महाजन, पुन्हा सुदर्शन रापतवार यांचे वडील नरहरी रापतवार, S.N. जोशी, लोढा, असे बरेच शिक्षक त्यावेळेस अतिशय म्हणजे ख्यातकीर्त असे शिक्षक, निष्ठावंत शिक्षक जिल्हा परिषदेला अंबाजोगाईच्या लाभले. त्यावेळेस प्रमोद महाजन हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. खोलेश्वरला ते शिक्षक होते. त्यांच्या बऱ्याच त्यांच्या अशा आठवणी सांगता येतील आपल्याला.
त्यांना पण सरांनी कॉलेजच्या अवस्थेत त्यांना बघितलेलं, आपल्या संस्थेचे ते विद्यार्थी होते. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येईल. सर आम्हाला काही सांगा, शिक्षकांना काही आम्हाला संदेश द्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना. लक्ष्मणराव मुंडे तुमचे विद्यार्थी. लक्ष्मणराव मुंडे EY येते. लक्ष्मण मुंडे हे ब्लड बँक येत, त्यांचा मुलगा होता का? नाही, तो आता डॉक्टर आहे, त्याला पंजाबमध्ये आहे. संतोष ते आमचे युवा आहेत, त्यांचे सुनबाईचे मुले. लक्ष्मणराव मुंडे व्याय येत. बरं, ह्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष. त्यांचा मुलगा जो संतोष तो ह्याला होता ह्याच्यामध्ये ब्लड बँकेमध्ये. नाही ते वडील होते ब्लड बँकेत. अच्छा, ब्लड बँकेत होते ते वडील. अच्छा. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष जेव्हा त्यांच्या गौरवबाई, त्यांच्या मुंडे. गोपीनाथरावने त्याला हे केलं, जिल्हा अध्यक्ष. त्यांचा मुलगा संतोष आहे. बरं, जिल्हा परिषद अध्यक्ष त्याही आहेत. आणि मुलगा आहे सध्या पंजाबमध्ये. बरं, दोघं डॉक्टर आहेत तिथे. सुनबाई खोलेश्वरला आहे. वर्षा मुंडे कुठे आहेत त्या? खोलेश्वरला माहिती आहे ना, त्यांना ओळखतो. ते खोलेश्वर मध्ये सध्या त्याला सुपरवायझर नेमलाय खोलेश्वर. विजय भैयाना ओळखतो आम्ही. तुम्हाला एकूण मुलं तिघ ना? तुम्हाला 3 मुलं ना? 3 मुलं. सगळ्यात मोठे संजय, तो आहे. संजय मोठे सगळ्यात. SC आहे सध्या तो, औरंगाबादला शुल्कमध्ये. काय करतात ते? SC म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ इंजिनियर्स. बर, ते आहे. रिटायर झाला तो आता. रिटायर झाला, पण त्याला सेवा दिली त्याला पण अनेक. ते संजय, पुन्हा धनंजय का? धनंजय हे ऑडिटर आहे नागपूरला. आणि विजय जे आहेत हे विजय आहे ते पशुधन विकास खातं जे आहे याच्यामध्ये सहाय्यक हे आहे ते. तिघे तुमचे विद्यार्थी राहिले असतील सरांचे? तिथे माझे विद्यार्थी आहेत. त्याला खूप मानतात ते, वडिलाबद्दल त्याला खूप. आणि त्यामुळं त्याला सगळ्या गोष्टीचं व्यसन नाही, काही नाही. आपले काम आणि आपण सर्व प्रकारचा हे समाजात मिसळणं करणं, आदर बदल करणं, समाजाच्या कार्यात मदत करणं, समाजाच्या कार्यात सहकार्य करणं किंवा भाग घेणं, असं काम करतो. तुमचं जे हे यशस्वी जीवन आहे यामध्ये कोणाकोणाचं श्रेय आहे कुटुंबामध्ये? आमच्या यशस्वी जीवनामध्ये आमच्या भावाचा विश्वास आहेच. त्यानंतर मॅडमचं तर काय नंबर 1. मॅडम तर नंबर 1 असतात की त्याचं काय. त्यांच्या सहकार्यामुळेच आपल्याला सगळी पुस्तक मिळते. त्यांचं नाव सांगा. त्याचं नाव आहे कुसुम किशोरनाथ कराड. अच्छा. आणि चांगल्या घरातल्या बाई मुलं आहेत, पुन्हा मुलं सुना आहेत. आणि आद्यात नाही मध्यात नाही, आपलं हायला गेल्याचं स्वागत आणि घरच्या माणसांचं घरच्या माणसांची सोय करणं, जपणूक करणं आणि आपल्या हे नातेवाईकाचा सांभाळ करणं, हे बाकी करतात. सगळं काही व्यवस्थित आहे. सर, तुमची जी पिढी ती ध्येयवादी पिढी आहे, निष्ठावंत पिढी आहे. आणि सध्या हा काळ बदलतो आहे. शिक्षक विद्वान आहेत, पण पायाभूत अद्यावत त्यांना ज्ञान आहे, पण जेवढी निष्ठा ती असली पाहिजे ती थोडी कमी दिसते. आणि आपल्या संस्थेबद्दल एकूण कॉमनच बोलतो आहे. तर तुम्ही शिक्षकांना काय सांगाल? शिक्षकांनी काय करावं सध्या सांगा. शिक्षकांनी आपल्या विषयात हातखंड असलंच पाहिजे. आपल्या विषयात परफेक्ट असलंच पाहिजे. चुकीचं आणि अपुरं, चुकीचं म्हणण्यापेक्षा अपुरं असं ज्ञान मुलांना देऊ नये. द्यावं तर पूर्ण ज्ञान द्यावं आणि जास्त ज्ञान द्यावं. म्हणजे त्याला विचार करायला, मुलाला विचार करायला वाव मिळावा. आणि त्या जे काही दिलंय तुम्ही ज्ञान त्याचं विश्लेषण करून किंवा त्याचं त्याने अभ्यास करून काहीतरी थोडं वेगळं करता येईल, मोटिवेशनल असा, किंवा त्याचा उपयोग त्याने करून चांगले काहीतरी कार्य करता येईल, असं काहीतरी शिक्षकांनी केलं पाहिजे. आणि निष्ठा पाहिजे. निष्ठेनं विद्यार्थ्याला सांभाळलं पाहिजे. आपला मुलगा आहे शिक्षण तर द्या, हातखंडानं शिक्षण तर दिलंच पाहिजे. ते त्याचा पहिला गुणधर्म आहे शिक्षणाचा. नाही तर तुम्ही शिक्षक नाहीत. जो शिक्षक
बडबड करतो, कमुक करतो, तमुक करतो, सगळं काय करतो, पण त्यातून विद्यार्थ्याला काय देतो हे जर तुम्ही करीत नसाल, म्हणजे ध्येयवादी नसाल, शिक्षिके पेशाविषयी जर तुम्ही हे नसाल, एकनिष्ठ नसाल, उपयोग काय त्याचा, काय उपयोग काय? आणि तुमच्या ज्ञानाचा त्याला फायदा द्या, त्याची घडण करा, त्याला प्रेरणा द्या, त्या प्रेरणेतून तो घडेल, तयार होईल. नाही का दादा बालाजी नरारे? आज बालाजी नरारे फार राज्य पातळीपर्यंत गेला, नॅशनल पातळीपर्यंत गेला त्याचं उपकरण, आणि त्याचा आज तो देशाच्या ह्याच्यावर आहे, हे काहीतरी शिक्षण, तो इंजिनियर आहे, विद्यार्थी शाळेचा नाही, तो हे विद्युत आहे ना, विद्युत खात्यामध्ये तो कुठल्या तरी ह्याच्यावर आहे, इंडिया ह्याच्यावर. बरोबर ते आहे, चांगलं आहे, होते घडण नाही असं नाही, पुष्कळ बरं घडते. आता हे तुमचा चांगले विद्यार्थी घडते, आता हे वैद्य शैलेश वैद्य नोकरी केली, मी त्याला प्रकृती साथ देत नाही, पण तो आता संस्थेची सेवा करतोय, संस्थेच्या ह्याच्यावर आहे आता. मग काय अंबाजोगाई खूपच चांगलं गाव, अंबाजोगाई गाव चांगलं, चांगली संस्था, चांगलं वातावरण. म्हणजे तुम्ही जर इकडे आला नसतात तर गावाकडेच तुम्ही शिकला असतात किंवा लातूरला गेला असतात कदाचित, किंवा नसाल पण गेलं. काय ते गाव मोठे सामावून घेतं. अंबाजोगाईला आल्यामुळे आमचं जीवनमान तर सुधारलं सुद्धा. आम्हाला नको म्हणण्यापेक्षा आम्हाला न भविष्य तो होतो असं अनुभव मिळाला, किंवा शिक्षण तर मिळालं, आणि त्या शिक्षणामुळे मला लोकांना थोडासा काहीतरी देता आलं तर करू शकलो, गाव सोडल्यामुळं किंवा इथं राहिल्यामुळे. आता इथं राहून मी शिक्षण तर घेतलंय, आर्थिक परिस्थितीचा अनुभव घेतलेलाच आहे, आणि जीवनमान, दुसऱ्याचं जीवनमान काय असतं हेही अनुभवलेलं आहे, आणि शैक्षणिक संस्था हे कशी असावी किंवा कसं राहावं हेही अनुभवलेलं आहे. आणि शिक्षक म्हणून मला जर घडविलं असेल जास्त, तर माझे आदरणीय माया कुरुंदकर लोकांना फारसं माहित नाही, ते पण खूप ते वसमत का इकडले होते वाटतं, वसमत कुरुंद्याचे नरहर कुरुंदकरांचे चुलते, नरहर कुरुंदकर चुलते होते हे. अच्छा, बरोबर, चुलते होते. बरोबर. आता विद्यार्थ्यांना सांगा सर काही, विद्यार्थी जे सध्या शिकतायत, करिअर असं काय सगळं चालू आहे, नवी पिढी, त्यांना काय सांगाल? विद्यार्थी तर हे सध्या आपलं शिक्षण प्रणाली जी आहे सध्या ती बदलत चाललेली शिक्षण प्रणाली, या शिक्षण प्रणालीच्या बदलत चाललेल्या शिक्षण प्रणालीचा विद्यार्थ्याच्या जीवनावर काही चांगला परिणाम व्हायला, काही वाईट परिणाम व्हायलेला आहे. आता हे सगळे तुमचे यंत्रसामुग्री निघालेली आहे, किंवा मोबाईल्स निघालेत, किंवा कुठं TV निघालेत, कुठं हे काय कार्यक्रम निघालेत, हे सगळा विपरीत परिणाम व्हायलेला आहे. आमचं म्हणणं हे सगळं ज्ञान मिळविण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी किंवा माहितीसाठी चांगले साधन नाहीत, नाही असं नाही, पण त्याचा वापर अतिरिक्त व्हायला आहे, जास्त व्हायलेला आहे, मर्यादित प्रमाणात वापर केला पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये आईवडिलांना सांभाळलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, ते आहे महत्वाचं आहे. कारण सध्याचे विद्यार्थी मागच्या काही 20-25 वर्षातले विद्यार्थी आई वडिलांना सांभाळलं नाही, की त्यांनी फक्त पैशाकडे बघितलं, स्वतःच्या इज्जतीकडे बघितलं, किंवा स्वतःच्या विगतीकडे बघितलं. तुम्ही यांना काय सांगाल, पालकांना काय सांगाल, पालकांनी काय करायला पाहिजे? पालकांनी तर थोडंसं लक्ष ठेवलंच पाहिजे विद्यार्थ्यावर एक ठराविक काळापर्यंत, आणि शाळेतल्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यावर थोडंसं लक्ष ठेवून, पालक ठेवून त्यांच्यामध्ये दुर्गुण निर्माण होणार नाही. दुर्गुण निर्माण
होणार नाहीत असं पाहिलं पाहिजे. गुणी विद्यार्थी म्हणावे किंवा त्यांचे जे हे आहेत म्हणजे चांगले संस्कार, त्या चांगल्या संस्काराचं त्यांनी जोपासना करून विद्यार्थ्याच्या अंगी ते चांगले गुण उतरले पाहिजेत. आणि आईवडिलांनाही तेच केलं पाहिजे. आईवडिलांनाही लक्ष ठेवलं पाहिजे की सध्याची जी पिढी आहे, सध्याचे जे विद्यार्थी ते घडविण्याचं काम आईवडिलाचंच आहे पहिलं. आणि त्यानंतर मग शिक्षण संस्था किंवा समाजातले समाजसेवक यांनी हे काम केलं पाहिजे. अधिकारी वर्गानेही किंवा शिक्षण या सगळ्या समाजातल्या इतर लोकांनीही लोकांविषयी किंवा माणसाविषयी थोडंसं आपुलकी जिव्हाळा ठेवला पाहिजे. माणसामध्ये जिव्हाळा नाही, प्रेम नाही, असं शिक्षण कामाचं नाही. आणि ते शिक्षण जर मिळालं आणि जर अंगीकारलं तर निश्चितच ह्या विद्यार्थ्यांच्यावर परिणाम होऊ शकतो आणि चांगली पिढी आपल्या गावासाठी आणि देशासाठी मिळू शकते किंवा मिळू शकेल. पण शिक्षकाने मात्र ते आवर्जून केलं पाहिजे. विद्यार्थी घडविले पाहिजेत, त्याच्यातले दुर्गुण निर्माण केले पाहिजेत, त्यांना चांगले सवयी लावल्या पाहिजेत. शिक्षणा काय ते विद्यार्थी तयार करू शकतात, संस्कार महत्वाचे, इकडे तिकडे जाऊन ते तयार करू शकतात, परंतु संस्कार महत्वाचे आहेत. आणि ते संस्कार जर शिक्षकाने हे केले आणि त्याला दुजोरा जर आईवडिलांनी दिला तर निश्चित फायदा होऊ शकतो. विद्यार्थी चांगला बनवू शकेल. शिक्षणाचा तो मूळ उद्देश तोच आहे ना की माणूस घडवणारं शिक्षण, माणसाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, आदर्श नागरिक तो निर्माण व्हावा. जीवन शिक्षण मला नगरपालिकेने जो पुरस्कार दिला होता तो कार्यक्रमाला ते दिले प्रमाणपत्र. ते माणूस घडविणारे माणसं काहीतरी विकास शहर घडविणारे माणसं, शहर घडविणारे माणसं काहीतरी चांगला उपक्रम. विलासराव देशमुख पण त्यांचा फोटो आहे ना, चांगलं, खूप चांगलं वाटलं सर. खूप सरांना बोला वाटते, मलाही बोला वाटतं आहे. आणखी सरांच्या काही आठवणी असतील सर आठवतील, नंतर आपण त्या आठवणी आपण सगळ्या जागवणार आहोत. हे सगळं चाललं कशासाठी की अंबाजोगाईचं मोठेपण जे असतं, कुठल्याही शहराचं जे मोठेपण असतं हे त्यातील माणसांमुळं असतं. सांस्कृतिक वारसा आहे, साहित्यिक वारसा आहे, सामाजिक वारसा आहे, सगळं आहेच आहे. पण ही वारसा चालणाऱ्या संस्था आहेत, माणसं आहेत आणि ती संस्था टिकवणारी समर्पित पिढी इथं आम्ही बघितलेली आहे. त्यांचे गुण केले. पण आता अलीकडे ज्या नवीन संस्था निघाल्या, व्यापारी शाळा निघाल्या, हे केवळ मिळकतीचं साधन आहे. मिळकती साधन झालं. त्यांच्यावर मुलाकडे काय लक्ष दिलं, काहीच लक्ष दिलं जात नाही, काही शिक्षण दिलं जात नाही मुलांना. एवढं आले की पुस्तक पाठी धडा वाचून टाकीला जातं, करा म्हणून सांगितलं जातं. काय त्यांच्यावर संस्कार आहे? सरांचा उद्देश की माणूस घडवा, त्याचा चांगलपणा वाढवण्यासाठी शिक्षण घ्या हे सरांना सांगायचंय. चालेल सर, आणखी काही बोलायचं तुम्हाला? तुम्हाला आणखी काही बोलायचंय का तुम्हाला? नाही नाही, काही बोलायचं काय की मुलाने हेच करायला पाहिजे की बाबा आपण आता या पिढी या काळामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि आपण नागरिकाचे आपल्या देशाचे काहीतरी देणे घेणे आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि त्याप्रमाणे स्वतःचं जीवन तयार करून त्याचा फायदा किंवा त्याचा उपयोग आईवडिलांसाठी किंवा सामाजिक कार्यासाठी देशासाठी करावा असं मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. चालेल सर, तुमचा खूप आभारी आहे. सरांनी आपल्या संस्थेप्रती, गावाप्रती आणि सर्व म्हणजे महनीय व्यक्ती यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. फक्त शिक्षणाच्या बळावर सरांनी एवढं श्रेष्ठ कार्य करून दाखवलेलं आहे. कित्येक पिढ्या सरांच्या हातून घडलेल्या आहेत. त्यांच्याही मनामध्ये ही भावना सरांच्या बाबत आहे. कृतज्ञता हा फार मोठं मूल्य आपल्या संस्कृतीमध्ये आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद सर. बंद झालं नाही.